वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत आता प्रेक्षकांना एक अतिशय खास आणि रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळणार आहे. कारण अनेक दिवसांच्या तडजोडी, गैरसमज आणि भावनिक संघर्षानंतर अखेर समर आणि स्वानंदी एकमेकांवरील प्रेम स्वीकारताना दिसणार आहेत. मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला असून सोशल मीडियावर या प्रोमोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे समरने स्वानंदीसाठी केलेली भन्नाट सरप्राईज प्लॅनिंग पाहून प्रेक्षक देखील भारावून गेले आहेत. प्रोमोमध्ये सुरुवातीला स्वानंदी तिच्या घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना दिसते. मात्र घराबाहेर पडताच तिचं लक्ष काही वर्तमानपत्रांकडे जातं आणि ती पूर्णपणे थक्क होते. कारण त्या वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर फक्त तिचेच फोटो असतात आणि त्यावर स्वानंदी आज संध्याकाळी 7 वाजता भेटूया असं लिहिलेलं असतं. हे पाहून स्वानंदी पूर्णपणे गोंधळून जाते. तिच्यासाठी इतकं मोठं सरप्राईज कोण करत आहे असा प्रश्न तिच्या मनात निर्माण होतो. यानंतर ती घराबाहेर पडते आणि तिथे सुद्धा तिच्यासाठी आणखी एक मोठं सरप्राईज वाट पाहत असतं. रस्त्यावर एक मोठा बॅनर लावलेला असतो ज्यावर तिचे फोटो झळकत असतात. आसपासचे सगळे लोक तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती आणखीच आश्चर्यचकित होते. त्यानंतर ती ऑफिसमध्ये पोहोचते, पण तिथे सुद्धा तिचा गोंधळ काही कमी होत नाही. ऑफिसमधील टीव्ही स्क्रीनवरही तिच्याशी संबंधित बातमी आणि फोटो झळकत असतात. त्यामुळे स्वानंदी सतत विचार करत असते की हे सगळं नेमकं कोण करत आहे. दरम्यान संध्याकाळचे 7 वाजून जातात, तरीसुद्धा स्वानंदी ऑफिसमध्येच काम करत बसलेली असते. तेवढ्यात तिची कलीग येऊन तिला सांगते की 7 वाजले आहेत, तू अजून इथेच काय करतेस? त्यानंतर स्वानंदीला अचानक सकाळपासून दिसत असलेल्या संदेशांची आठवण होते आणि ती लगेच त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेते. ती वरळी सी फेसवर पोहोचते आणि तिथलं दृश्य पाहून अक्षरशः भारावून जाते. संपूर्ण सी फेस परिसरात तिचे फोटो लावलेले असतात. याच क्षणी समरची दमदार एंट्री होते. हातात गुलाब घेऊन तो स्वानंदी समोर उभा राहतो. समरला पाहताच स्वानंदीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटतं. त्यानंतर समर अतिशय भावूक शब्दात तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करतो. तो म्हणतो, हे आपलं तडजोडीचं नातं असा कधी विचारच केला नव्हता. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या प्रत्येक हिशेबाला एक नवीन अर्थ मिळाला. समरचे हे शब्द ऐकून स्वानंदी खूप भावूक होते. अनेक दिवसांपासून तिच्या मनात दडवून ठेवलेल्या भावना तिच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसू लागतात. यानंतर समर स्वानंदीला गुलाब देत तिच्यावरचं प्रेम व्यक्त करतो. हा रोमॅन्टिक क्षण मालिकेतील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. समर आणि स्वानंदी अखेर एकत्र येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या प्रेमकथेचा प्रवास इतक्यावर थांबणार नाही. कारण समर आणि स्वानंदी एकत्र आल्यानंतर आता मल्लिका आणि अंशुमन कोणतं नवीन कारस्थान रचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या नात्यात पुन्हा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होणार का? तसेच समर आणि स्वानंदीचं नातं पुढे आणखी कसं फुलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.